आवडाला आकाशने मात्र चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी डीजे ला संधी. सन्माननीय श्री कैलास माडवाड यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली. मी मंडळाच्या वतीने त्यांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू, रनआउटची संधी. आणि खऱ्या अर्थानं फेक जर इथं चांगली झाली असती ना तर रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आकाशला इथे बाद व्हावं लागलं असतं. सिद्धेश गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आता मात्र कमबॅक करतो आपल्या संघासाठी. पुढे सरसावून येऊन मारण्याचा प्रयत्न आणि कोणत्याही प्रकारचं बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू इथे टाकला जातोय. लगातारचे 2 चेंडू इथं निर्धाव आलेत. गोलंदाजाकडून मात्र इथं कमबॅक केलं जातंय. आत्मविश्वास नक्कीच गोलंदाजाकडून दाखवला. आता मात्र काय कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. लोअर फुल टॉस चेंडू होता. चेंडूला मात्र इथं दिशा दाखवली गेली आणि 4 धावा मात्र प्राप्त केल्यात. पुन्हा एकदा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. धावसंख्येचा जर आपण विचार केलात ना तर 10 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ तिथं समाप्त झालाय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर संमिश्र स्वरूपाचं षटक म्हणता येईल. जर आपण पॉवर प्लेचा विचार केला तर जास्ती धावा देखील झालेल्या नाही आहेत. आणि आपण गोलंदाजाच्या बाजूने जर आपण विचार केलात ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र इथं 10 धावा खर्च त्याने केल्यात. कोणताही फलंदाज बाद झालेला नाही आहे. पण चांगलं षटक म्हणावं लागेल. 2 मोठे स्ट्रोक नक्कीच आपण पाहिलं तर एक स्ट्रोक आकाशच्या बॅटमधून आला आणि एक स्ट्रोक ओमकारच्या बॅटमधून आला. 4 षटकांचा हा सामना या मैदानाचा विचार केला तर खऱ्या अर्थानं राजा शिव छत्रपती क्रीडांगण आपण किहीम आपण हे पाहतोय. मैदानाचा विचार केला थोडंसं ग्रास मैदानावरती आहे आणि खऱ्या अर्थाने एक अप्रतिम आणि ऐतिहासिक मैदान आपण नक्कीच पाहतोय. पहिला चेंडू, चांगला चेंडू, ड्राईव्ह पद्धतीने चेंडू खेळून कळलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. ओमकारच्या बॅटमधून मात्र इथं 1 धाव घेतली जाते. आकाशला स्ट्राईक वरती आणलं जाते. दोन्ही फलंदाज आपण विचार केला ना तर मोठे स्ट्रोक आपण खेळता नक्कीच आपण दोन्ही फलंदाजांना पाहिलंय. मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येतात. एक आक्रमक आणि आकर्षक असे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. जोगेश्वरी आवाज संघाकडून काय चेंडू टाकला जातोय आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना क्रिकेट मधील नियम क्रमांक 22 इथे अवलंब केला जातोय. अवांतर स्वरूपाची धावफलकावरती जोडली जाते. या अवांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागणार आहेत. जेव्हा आपण गोलंदाजी करत असतो ना तर खऱ्या अर्थानं तुम्हाला चांगल्या लाईनवरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि खऱ्या अर्थानं इथं चेंडू जर आपण पाहिलं ना तर फुलर लाईनचा चेंडू होता आणि आकाशने मात्र आधीच ठरवलं होतं चेंडू कोणत्याही प्रकारचा आला तर ह्या चेंडूवरती मात्र मी अशाच प्रकारचा शॉट खेळणार. आणि ज्या वेळेला फलंदाज प्रेडिक्टेबल होतो ना त्या वेळेला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर कुठेतरी चूक
फलंदाजाकडून होते, अंगलट आलेला होता, आपण कोणती चूक झाली नव्हती. आता मात्र ओमकार इथे बाद झालाय. डीजेला संधी. बाद 10 असा धाव फलक आपण पाहतो. आता मात्र एक फलंदाज इथे बाद झालाय. आता मात्र आपण पाहिलं ऑफसाईडच्या दिशेला फलंदाज शफल झाला होता आणि खऱ्या अर्थानं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली लेंथ आपण पाहिली गोलंदाजाकडून इथं टाकली जाते. समोर खेळलेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू चाललाय आणि अभिषेकची खेळी आले इथं संपुष्टात. धन्यवाद डीजे. अमोलाला येता न्यू बॅटर, एक डावकर हाताचा फलंदाज आणि खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून ज्यांनी फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो या क्षेत्रामध्ये त्यांनी जोगेश्वरी माता आवाज संघाकडून ज्यांनी जबाबदारी घेऊन एक अष्टपैलू कामगिरी केले ना, असं अमोल इथे फलंदाजी करण्यासाठी आलाय. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं ना संघ कुठेतरी अडचण सापडलाय, कुठेतरी धावा येत नाहीत ना, तिथं मात्र अमोलच्या बॅटमधून आपण धावा पाहिल्यात. किंवा गोलंदाजी करत असताना कुठेतरी संघ अडचणीत आलाय, तिथं मात्र गोलंदाजीची कमाल आपण त्याच्याकडून पाहिल्या. आता मात्र चेंडू उडवला आणि खऱ्या अर्थानं फटका फसला, चेंडू हवेत गेला. आणखीन एक फलंदाज बाद. दुसरं षटक जिथं संपलं ना, खऱ्या अर्थाने ओव्हर हायट्रिक आपण या षटकामध्ये पाहिली. जिथं धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा गोलंदाजानं खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण फलंदाज इथं बाद झाले. अमोल बाद झालाय. अमोल बाद झाल्यानंतर आपण पाहिलं ओमकार आलाय फलंदाजी करण्यासाठी. आपण 2 फलंदाजाचा विचार केलात ना तर तू चल मैं आई अशा पद्धतीने आपण पाहिलं. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत, असं काहीसं चित्र आपण मैदानावरती पाहिलं. एखाद्या फलंदाजाला मात्र इथं 2 षटकं खेळावे लागणार आहेत, कारण धावांचा विचार केला तर 12 धावा इथं धावफलकावरती आल्यात. अजून 30-35 धावा जर नक्की आल्या ना तर एक चांगला सामना आपण मैदानावरती पाहू शकतो. स्वरूपच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं ना तर बॅटची लीडिंग एज घेतली होती आणि आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये जाऊन झेल टिपण्याचा इथं प्रयत्न मात्र केला होता, पण चेंडू मात्र जाऊन पडतोय तो निर्जन स्थळी आणि खऱ्या अर्थानं इथं मात्र फलंदाजाला जीवनदान मिळालं असं म्हणावं लागेल. चांगला चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे इथं उसली प्राप्त केली होती चेंडूनं आणि फलंदाज मात्र इथं बीट झाला होता. पुन्हा ओव्हरपीस स्वरूपाचा चेंडू ड्राईव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढलाय. कव्हरच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहे, फेक होईल तोपर्यंत 1 धाव मात्र घेण्यापासून फलंदाजाला रोखू शकलेले नाहीयेत. आणि पहिल्या षटकामध्ये जिथं आपण पाहिलं ना 2 चौकार आले होते, दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिले ना फलंदाजांची कुठेतरी पडझड झाली. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये
मात्र फलंदाजीचा बाद झाले आपण पाहिलं इथे चेंडूला कट केलंय, चेंडू ट्रॅव्हल करतोय गली रिजन मधून, एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला, दुसरी धाव सुद्धा इथं यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. इथं दुसऱ्या षटकामध्ये आपण विचार केला धावा रोखल्या होत्या, गोलंदाज दक्षिण जकडून ठेवणारी गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजांनी ओळखलंय कोणतेही चेंडू डॉट घालवत नाही, एकेरी दुहेरी पद्धतीने इथं धाव फलक पुढे जाताना पुन्हा एकदा इथं मात्र कट केले, मिस अंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजांमध्ये झालं होतं. तू मै नक्कीच आपण पाहिलं, पण कोणत्या प्रकारचा धोका मात्र इथं होत नाहीये. आणखीन एक सिंगल धाव फलकावरती घेतली जाते. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 16 धावा धावफलकावरती लागल्या आता आणि खऱ्या अर्थानं सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण गोलंदाजांकडून पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय, मिस टाइम झालाय, स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, आकाश चाललाय तंबूच्या आश्रयाला. मैदानावरती मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय, पण त्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळत नाहीये. एका मागोमाग आपण पाहिलं तर हा चौथा फलंदाज आपण इथे बाद झालेला पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये विचार केला जबरदस्त गोलंदाजी झाली होती, 3 फलंदाज त्या षटकामध्ये बाद झाल्यानंतर आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलाय. अनिलला फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा चेंडूला कट केले गेले, क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय, एक धाव पूर्ण केली जाते. 17 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय, 17 धावा धावफलकावरती आल्यात आणि 4 प्रमुख फलंदाज इथं बाद झाले, ते जोगेश्वरी माता आवाज संघाचे. शेवटचं षटक ज्याला आपण भैरवीचं षटक म्हणतो, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येणार, कारण मागचा सामना देखील आपण पाहिला होता, पहिल्या 3 षटकांमध्ये देखील आपण पाहिलं तर धावा झाल्या नव्हत्या. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक आला आणि कुठेतरी आपण पाहिलं की 31 धावांपर्यंत PCC आगरसूर्य संघाने मसल मारली होती. आता सुद्धा आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 18 चेंडूंमध्ये 17 धावा इथं मात्र खर्च केले गेले आहेत. शेवटचा षटक, या षटकात किती धावा येणार. लोअर फुल टॉस चेंडू, चेंडूला दिशा दाखवली आहे, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकेरी धाव गीत घेतली जाते आणि गुडलक परुरपाडा संघाला देखील माहिती आहे एकेरी आणि दुहेरी धावांनी जर आपण विचार केला ना तर तितकीशी मोठी धावसंख्या होणार नाहीये, कोणताही फरक मात्र इथे पडणार नाहीये, पण एखादा मोठा स्ट्रोक जर नक्कीच आला ना तर चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळेल. आकूट टप्प्याचा चेंडू, फलंदाजाला इथं सरप्राईज केलं होतं गोलंदाजानं आणि खऱ्या अर्थानं इथं फलंदाज बीट झालाय. जिथे शेवटचं षटक आपण पाहतोय ना मैदानावरती चालू आहे आणि या षटकामध्ये किती धावा येणार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला उडवलाय, चेंडू चाललाय सीमा पार, येतोय या इनिंग मधील पहिला षटकार. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना कुठेतरी संघ अडचणीत होता, एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं आणि तिथं मात्र ओमकारच्या बॅटमधून एक संजीवनी देणारा षटकार आपण पाहिला. धावसंख्या उसंडी मारते, धावसंख्या जाऊन पोचले 24 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीमध्ये खेळलेला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत आणि आता मात्र कुठेतरी फलंदाजाकडून आपण लय प्राप्त केलेली अशी पाहतोय. 2 चेंडू खऱ्या अर्थानं डीप मिड विकेटच्या रिजनला पाठवलेत त्यांनी 6 धावांसाठी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न अलँग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल केलाय. एक धाव पूर्ण, क्षेत्ररक्षक झाला फंबल. 1 धावेचं कन्व्हर्जन दुसऱ्या धावेमध्ये झालंय. ह्या धावा तुम्हाला रोखाव्या लागणार आहेत मित्रांनो, कारण जेव्हा तुम्ही फलंदाजी करायला याल ना, ह्या अवांतर धावा तुम्हाला तेव्हा जमाव्या लागणार आहेत. हा विचार देखील आपण करायला हवा. त्याच्यामुळं जसं गोलंदाजी फलंदाजी आपण क्रिकेटमध्ये पाहतो ना, तसंच आपण क्षेत्ररक्षण सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आपण पाहतो. ओमकार इथं मात्र बाद होतोय. आपण डीजेला संधी देतोय. विचार केला ना तर 17 धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर शेवटच्या षटकासाठी जेव्हा गोलंदाज आला ना, त्यानंतर मात्र 2 मोठे स्ट्रोक आपण पहिले ज्या गोलंदाजीवरती आले आणि 32 धावा मात्र इथं झाल्या. 33 धावांचं आव्हान असेल. या फुडीला समालोचना करण्यासाठी मी घेऊन जातोय माझे साथी समालोचक मित्र निखिल पडते यांच्याकडे. ओव्हर टू निखिल. धन्यवाद. गुल्लक पुरवपाडा या संघाला 4 षटकांमध्ये 33 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. कारण का नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलात ना तर जोगेश्वरी माता आवास हा संघ आहे. अलिबाग रेवस पंचक्रोशी मधला दबदबा ज्याच्या नावातून नेहमी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतो, असा जोगेश्वरी माता आवास संघ मैदानाच्या वरती दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करण्यासाठी निधड्या छातीनं आज आलाय. तो म्हणजे गुल्लक पुरवपाडा या संघाच्या समोर 33 धावा रोखायच्या आहेत. सिद्धू स्ट्रायकिंग एंड वरती आणि स्वरूप एस फॅक्टर मैदानाच्या वरती काम करणार का हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. मैदानाच्या वरती बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना रंगला जातोय. 33 धावांसाठी जिद्दोजहद केली जाणार का हा प्रामुख्याचा प्रश्न आहे. अगदी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय पंचांचं काम प्रवीण सर असतील, रमेश सर असतील, संदीप जोशी सर असतील, चांगल्या प्रकारे करत असताना मैदानाच्या वरती अगदी हे त्रिकूट आहे ना, हे या क्रिकेटच्या स्पर्धेला एक वेगळी दिशा देत असताना वळूया जिथे पहिल्या षटक हाताळत असताना रणजित रोगे बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकातील पहिला चेंडू
अखूट टप्प्याचा सिद्धूच्या बॅट मधून कोरपंच्या डोक्यावरून बाकपट्टी पंचर रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आलाय दर्जेदार चौकार. आज मी माझा हा अंत नाही पेटेन मी पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही स्वतःला सांगावं लागेल गोलंदाजाला. कारण का पहिल्या चेंडूवरती ना आक्रमण सिद्धूच्या बॅट मधून निघालेला पहिला दर्जात्मक चौकार आपण पाहतोय. सरळ खेचला आता लंगोनच्या डोक्यावरून ठोकतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या 3 चेंडूंवरती ना 14 धावा जमा केल्यात गेल्यात. इथून मात्र पुढे 19 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. या गुल्लक पुरवपाडा या संघाला 33 धावांची गरज होती. रणजित पुन्हा एकदा मांडवा एंड कडून पुढे सरसावून सरळ बॅटनं फेकून दिला लंग क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जीतची गोलंदाजी नेहमी चांगली आपल्याला पाहायला मिळत असते परंतु समोर सिद्धूची फलंदाजी हाईट कम फाईट जदा ही मूर्ती आहे ना ही लहान आहे परंतु कीर्ती आहे ना प्रचंड महान आहे. सिद्धू अगदी परुळपाडाचा एक नामवंत फलंदाज आहे. आता स्क्वेअर ऑफ द विकेट हुक केलाय चेंडू फाईन ऑफ द विकेट फाईन लेग क्षेत्रामध्ये चाललाय तिथे एका धावेसाठी स्ट्राईक रोटेट केली जाते आणि आपला साथी फलंदाज आहे ना स्वरूपला खेळण्याची संधी इथून मात्र पुढे प्राप्त करून दिली जाते. स्वरूपच्या खांद्यावरती जबाबदारी फलकावरती आम्हाला हर्षल सांगत असताना 19 धावा पूर्ण झाल्यात. इथून मात्र पुढे 14 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे गुल्लक पुरुळपाडा संघाला. गुल्लक पुरुळपाडा संघाचं लक तर गुड आहे मैदानाच्या वरती परंतु काय घडणार. रणजित पुन्हा एकदा नाही उडवण्याचा प्रयत्न परंतु 30 यार्ड सर्कलच्या जवळ जवळ कसा बसा बाहेर चेंडू पोहोचला. एक धाव हरकत नाहीये कारण का एकेरी दुहेरी धावांनी तहान भागू शकते आतापर्यंत या संघाची. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 20 धावा पूर्ण झाल्या 13 धावांची इथून मात्र पुढे गरज असणार आहे ती म्हणजे गुल्लक पुरवपाडा या संघाला. कोणता संघ इथून मात्र पुढे विजयी ठरणार या सामन्यामध्ये. चालू सामना आहे अगदी सिद्धिविनायक झिराड डोंगरी हा संघ आपण अगदी वाट पाहतोय आमच्या समवेत कोणता संघ खेळण्यासाठी येणार आहे. 2 संघांमधून नक्कीच संघ निवडला जाईल. 13 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की वाचवल्या जाणार इथून मात्र पुढे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. समोर आता स्वरूप आणि सिद्धू अशी जोडी गुल्लक पुरवपाडा संघाची प्रामुख्याची जोडी आहे. अगदी फलंदाजी करत असताना चांगलं कॉन्ट्रीब्युशन या जोडीच्या माध्यमातून नेहमी दिलं जातं आणि ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पहिल्या षटकामध्ये देखील अगदी पाहायला मिळालं. 33 धावा बनवायच्या होत्या बनवत असताना 20 धावा बनवल्या गेल्यात. 13 धावांची अजूनही इथून मात्र पुढे गरज असणार आहे. गोलंदाज अभि बॉलिंग ट्रॅक वरती जोगेश्वरी माता आवास या संघाकडून मांडवा एंड कडून गोलंदाजी करत असताना हुक केलाय चेंडू बाकपट्टी पंच क्षेत्रामध्ये सोप्पा झेल
सोडला जातोय. चुकीला माफी नाहीये, डॅडीने देखील सांगितलंय, परंतु मैदानाच्या वरती देखील ती चूक करून चालणार नाहीये. पकडो कॅचेस जीतो मॅचेस असं म्हटलं जातं. तोच झेल ड्रॉप होतोय. 21 धाव फलकावरती 21 ऑन स्कोर बुक. आज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम बॉलर अभि ओवैया. फंटास्टिक क्रिकेट ॲटमॉस्फिअर. एटा मोर द विकेट. खोलवर टप्प्याचा हा चेंडू सरळ बॅटला खेचून काढलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये रणजित येतील, चेंडू खाली फेकी करतील, तिथपर्यंत एक धाव घेतली जाते. एक धाव घेतली गेली. एका धावेनिशी धाव फलकावरती 22 धावा. अगदी सकाळपासून हर्षल काटे देखील चांगलं काम करत असताना धाव फलकावरती अगदी 3 दिवसामध्ये प्रचंड मेहनत घेतली आहे. एटा मोठा विकेट. अंगाचा वेध घेणारा हा चेंडू फसवतोय तिथे. स्वरूप याला अंगाचा वेध घेतोय. अगदी बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. स्वरूपला फसवलं जाते. फसवणूक होत या मैदानाच्या वरती. गतीनं बीट केलं जाते फलंदाजाला. एका बाजूला गुडलक पुरुळपाडा संघ, एका बाजूला जोगेश्वरी माता आवासा संघ. 4 षटकांचा सामना सर्वांच्या भेटीला. गती परिवर्तन ही काळाची गरज आहे, ती ओळखली आणि इथे गती परिवर्तन. परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीयेत फलंदाजांना. बाईट स्वरूपामध्ये आलेली ही एक धाव आहे. यस, एकरी धाव फलकावरती 23 धावा पूर्ण. 23 कम्स अप. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोया. सरळ अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे लॉंग द कार्पेट. एका सोबत चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली मैदानाच्या वरती. 2 धावा घेतल्या जातात. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावरती 25 धावा पूर्ण. 8 धावांची गरज इथून मात्र पुढे असणार आहे गुडलक पुरुळपाडा या संघाला. अगदी मैदानाच्या वरती या धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार याच्याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे जवळून. यावेळेसचा आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल लॉंग स्टॉप रिजन वरी बाईट स्वरूपामध्ये आलेले या 4 धावा. चौकार. थँक्यू. 12 चेंडू 4 धावांची आवश्यकता. षटकाची सांगता होते. यस, 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा 29 धावा. 4 धावांची गरज इथून मात्र पुढे असणार आहे. 12 चेंडू आणि 4 धावा. 12 चेंडू 4 धावा. 4 धावा 12 चेंडू. कशा प्रकारे हा सामना पूर्णत्वास नेला जाणार आहे. अगदी पुरुळपाडा संघाच्या नावातच गुड लक आहे आणि त्यांचं मैदानाच्या वरती देखील लक गुड आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण का अगदी 2 षटकांमध्ये जवळजवळ टप्पा पार केलाय. परंतु क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका. चेंडू चालाय सीमारेषेच्या बाहेर आलाय हा विजयी फटका. 4 धावा आणि या फटक्यानिशी निकाल गुडलक पुरुळपाडा संघ हा सामना विजयी ठरतोय. साठी फलंदाजी तर दोन्ही फलंदाजांनी अफलातून केली. परंतु स्टॅटिस्टिशियन काय सांगतात माहितीये का की गोलंदाजी करणारा गोलंदाज दक्ष गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 3 विकेट प्राप्त करत असताना मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार ठरतोय. दक्ष यायचा आहे आणि आपला यथोचित मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बघा गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटका मला वाटते दक्ष आला होता. 2 धावा फक्त खर्च करत असताना 3 फलंदाजांना त्याने बाद केलं असा दक्ष ठरतो. इथून आपण पाहतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार. आणि नक्कीच नाणेफेकीसाठी चला लगेच या सिद्धिविनायक झिराड आणि गुडलक पुरुळपाडा संघ. यस, झिराड आलेला आहे, पुरुळपाडाचा देखील आलेला आहे. आणि आयोजकांना विनंती असेल मॅन ऑफ द मॅच तिथे सन्मान्य मिलिंद जी काठे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन नंतर नाणेफेकीचा कौल तिथे लगेचच करून घ्यायचा आहे. मिलिंद जी काठे प्लीज वेलकम ऑन बोर्ड सर. यायचं आहे.
सन्माननीय मिलिंदजी काटे यांचे शुभ हस्ते अगदी आपण प्रथमतः दक्ष याचा यथोचित मान सन्मान त्याचा करूया. गुल्लक पुरुळपाडा पहिली मॅन ऑफ द मॅच द्या. मॅन ऑफ द मॅच द्या पहिली. हा नंतर लगेच टॉस उडव. टॉस बॉक्स थोडासा रिकामा करा मित्रांनो, कारण का आपण कॅमेरामध्ये ते छायाचित्र टिपतोय. मॅन ऑफ द मॅचचा दावेदार ठरत असताना दक्ष. यस, व्हेरी वेल डन मॅन. चांगली गोलंदाजी करत असताना दक्ष ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा इथे प्रबळ दावेदार. आणि अगदी लगेचच पुरोपाडा संघ आणि जिराट संघाच्या मध्ये नाणेफेकीचा कौल इथून मात्र पुढे करून घेतला जाणार आहे. चला लगेच मिलिंदजी यांच्या शुभ हस्तेच आपण नाणेफेकीचा कौल तिथे करूया. लगेचच करून घ्यायचा. हात फक्त वरती करा. यस, जिराट संघ सिद्धिविनायक जिराट वन द टॉस. चला टॉस विन घ्यायचे. मैदानाच्या वरती एका लाईनअप मध्ये येणार. मैदानातून बाहेर जाताना सर्व संघ एका लाईनअप मध्ये बाहेर जाणार आणि